महालक्ष्मी उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे, उदे ग अंबे उदे. पण एक सांगू छायाताई, त्या मंदिरात गेल्यानंतर ना खूप छान वाटायला लागलेलं, प्रसन्न वाटत होतं. इट वॉज अ ग्रेट फिलिंग. पण तुला सांगते रेवा, त्र्यंबोलीला कोहळा फोडण्याचा फार मोठा उत्सव असतो. महालक्ष्मीने कोल्हासुराचा वध केला त्याचं हे प्रतीक. नमस्कार. नमस्कार नमस्कार दुर्गाताई, नमस्कार. अरे वा, हास्य साधना सुरू आहे वाटतं. हो, नेहमीप्रमाणेच. हो हो, असायलाच पाहिजे, कारण हल्लीच्या या ताणतणावात मुळात माणूस हसणंच विसरून गेलाय. हो, पण तुम्ही मात्र नेहमी हसतमुख असता. अहो, महालक्ष्मीची कृपा आहे, दुसरं काय. हा, तशी श्रद्धा मात्र असायला हवी. हो हो, श्रद्धा असायलाच हवी आहे, पण श्रद्धा अंधश्रद्धा नव्हे. खरं सांगू का, तिच्या सोबतीचा भरोसा वाटतो हो, त्यामुळे एकटे पण जाणवत नाही. पण कधी दुःख जाणवलंच तर तिच्यावर मनाचा भरोसा टाकून विस्फोट करायचा, तोफेसारखा. महालक्ष्मी मंदिरात शतकानुशतक पाळली जाणारी परंपरा म्हणजे तोफेची सलामी. 300 वर्षांहून अधिक काळ ही तोफ धडाडते आहे. शुक्रवारी नवरात्र उत्सवात दररोज तसंच उत्सव काळात ही तोफ सलामी देते. या तोफेचं वजन अंदाजे 100 किलो आहे. पंचधातूंपासून बनवलेली ही तोफ 3.5 फूट लांब आहे. सलामी देताना 25 ग्रॅम दारू असलेला कापडी बोळा काठीच्या सहाय्यानं आत बसवतात. त्यानंतर त्यामध्ये नारळाच्या शेंडीपासून बनवलेले 2 गोळे दाबून बसवले जातात. त्यानंतर दारू भरून उदबत्तीनं वात दिली जाते आणि पालखी सारख्या सोहळ्याला शाही सलामी मिळते. काय सुंदर शिल्प आहेत ना ग ही सगळी. आजकाल अशी सुंदर शिल्प कुठे ग बघायला मिळतात. सगळी कलर लावून खराब केलेली असतात. कुठं कुठं शेंदूर बी फासतात. तुमच्या अमेरिकेला असं नाही ना. ए छायाताई, तुझा अमेरिकेचा खूळ काही अजून डोक्यातनं गेलेलं दिसत नाहीये. अगं जाण्याच्या वेळी जाणारच होत ना आपण. वय तुमच्याच भरोशावर आहे मी, नाहीतर तुम्ही बी मला शेंदूर लावाल. काय ग, तू काय दगड आहेस का ग तुला शेंदूर लावायला. तुम्ही बी न रेवताई माझ्यासारख्या माणसाची सोडून दगड धोंड्याच्या मागे लागताय. अगं हाच तर माझ्या अभ्यासाचा विषय. पण दगडापरीस माणूस मोठा ना. येस डेफिनेटली. मग तुमच्या अमेरिकेला सांगा ना माझ्यावर संशोधन कराया. छायाताई, यू आर सो फनी. म्हणजे फनी म्हणजे मजेशीर. ओ सवय, मला वाटलं कांगवा. हे दगड आहेत ना, हे म्हणजे आपले कल्चरल ऑर्नामेंट्स आहेत. म्हणजे दागिने, संस्कृतीच्या गळ्यातले दागिने. म्हणजे देवी महालक्ष्मीच्या गळ्यात असतात तसे. तू म्हणशील तर तसेच. महालक्ष्मी देवीची मूर्ती नेहमीच मन प्रसन्न करणारी. तिचा थाट भक्तांना भावतो. हा थाट खुलतो तिच्या दागिन्यांमधून. देवीची दररोज अलंकारयुक्त पूजा बांधली जाते. यामध्ये नथ, मोती, सतरा असे दागिने असतात. याचबरोबर ठुशी, 2 कुंडल, 2 मोरपक्षी, चंद्रहार, बोरमाळ असे दागिनेही आहेत. उत्सव काळात मंगळसूत्र, 10 जडावार, सोन्याचा किरीट, 2 कुंडलपान, लफ्फा, मोतीहार, यामध्ये पाचू, सप्तपदरी मोत्यांची कंठी,
पायातील वाळे अशा दागिन्यांनी देवीची शोभा वर्धिष्णू होते.